हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊ निजो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. प्रसादोवाच कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतानिह. दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवमर्थदम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. इकडे नारद युधिष्ठिर यांचा संवाद चाललेला आहे. ज्या वेळेला हिरण्यकशिपाने हे पाहिलं की आपला मुलगा आपला ऐकत नाही, त्यावेळेला त्यांनी गुरूंना बोलावलं. षंड आणि अमर्क असे दोघं जणही शिक्षक होते. हे शुक्राचार्यांचे मुलं. शुक्राचार्य तपश्चर्येला गेलेले होते, तेव्हा षंडामर्कावरती जबाबदारी होती गुरुकुल सांभाळण्याची. त्यांनी या दोघांना बोलावलं. त्यांनी सांगितलं, महाराज हे पहा, आता माझे वडील येऊ द्या, शुक्राचार्य येऊ द्या, मग आपण काय उपाय करायचे तो करू. तोपर्यंत आपण असं करू, याला वरुण पाशाने याला बांधून टाकू, शाळेमध्येच बंदिस्त करून टाकू. म्हणजे त्याला कोण येतं, कोण भेटतं, काय उपदेश करतं, काय कान भरतं हे आपल्याला कळेल. हे ऐकल्याबरोबर हिरण्यकशिप म्हणाले, ठीक आहे, गुरुपुत्रोक्त मनुज्ञाये दमब्रवीत. याप्रमाणे गुरुपुत्रांनी सांगितलं, गुरुपुत्रांनी, आणि याला वरुण पाशाने बांधलं शाळेमध्ये. गुरुकुलामध्ये शाळेत बांधल्यानंतर ही सगळी वार्ता मुलांना कळाली. मुलं त्याला भेटायला आले. अरे प्रल्हादा, तुला तुझ्या वडिलांनी मारण्याचा प्रयत्न केला. ते म्हणे हो. तरी तुला काही झालं नाही? नाही म्हणे. अरे तुला कडेलोट केला, तुला विष प्रदान केलं, तुझ्या अंगावर सर्प टाकले, उकळत्या तेलामध्ये तुला टाकलं, अंगावरती भाले बर्चे तलवारी यांचा आघात केला, तरीही तुझ्या अंगाला साधी जखम देखील झाली नाही, खरचटलं देखील नाही. याचं काय कारण आहे? त्यानंतर प्रल्हाद सांगू लागले. सगळ्या मुलांना त्यांनी गोळा केलं. सगळे मुलं त्याचं ऐकू लागले, मोठ्या कुतूहलाने ऐकू लागले. कौमार आचरित प्राज्ञो, या ठिकाणी भागवत धर्माचं विवेचन प्रल्हादाच्या तोंडून झालेलं आहे. भागवत धर्म काय? बालपणापासूनच केला पाहिजे. कौमार आचरित प्राज्ञो, खरं म्हणजे लहानपणापासून संस्काराला महत्व या ठिकाणी दिले. नव्या शब्दात सांगायचं तर प्रल्हादांनी संस्काराला महत्व दिलंय. आई वडिलांनी आपल्या मुलावर संस्कार केले पाहिजेत, सुसंस्कार केले पाहिजेत. आजची पिढी बिघडली असं म्हणण्याचं काही कारण नाही. तो दोष आपल्यावरच येतो का? अहो, तुम्ही संस्कार केले नाही. बालपणापासून तुम्ही स्वतः आचरण करा आणि मुलांनाही आचरण करायला लावा. तुम्ही मुलांना सांगणार की खोटं बोलू नको, मुलांना सांगणार. आणि कोणाचा फोन आला तर म्हणणार, त्याला सांगा मी घरी नाही म्हणून. का हो? तुम्ही कसं खोटं बोलायला लावता? मुलं काय म्हणतात, अहो माझे आई वडीलच खोटं बोलतात, तर मी का बोलणार नाही? हे एक साधं उदाहरण मी आपल्याला दिलं. म्हणून सयत्न प्रमाणून कुरुते, ते म्हणतात आपण या संबंधीचं प्रमाण आपणच आहे. सयत प्रमाणून कुरुते लोकस्तदनु वर्तते. आपण प्रमाण घालून दिलं पाहिजे, आपण पाळली पाहिजे, तर बाकीचे सगळे पाळतील. म्हणून हा खरा भागवत धर्म आहे. दुर्लभम मानुषम जन्म. या ठिकाणी प्रल्हाद मुलांना सांगतो, अरे मुलांनो, आपल्याला जो जन्म प्राप्त झालाय मानवाचा, तो दुर्लभ आहे. तो काही सहजासहजी प्राप्त होणारा नाहीये. दम्म, त्यातून काही चांगलं करणं, ध्रुवमर्थदम, काही निश्चित नित्य राहणारं टिकणारं असं काही करणं हे जास्त अवघड आहे. तात्पुरत्या गोष्टीचा विचार आपण जीवनामध्ये येऊन करू नये. दुर्लभम मानुषम जन्म, मानव जन्म हा दुर्लभ आहे. जसं शंकराचार्यांनी म्हटलंय त्यांच्या या विवेक चूडामणीमध्ये,
दुर्लभ आहे. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयी वैरयते दैवानुग्रह कारणम. दैवावर अवलंबून आहे. कोणत्या? एकतर मानव जन्म दुर्लभ आहे, संत संगती दुर्लभ आहे, आणि त्याच्या उपासना, भगवंताची उपासना करणं ही दुर्लभ गोष्ट आहे. मानव जन्मात आल्यानंतर आपण साध्य काय करायचं? तर आपल्याला भगवंताचं दर्शन झालं पाहिजे. आणि हे दैत्यांचे पुत्र, यांना आसुरी विद्या फक्त माहीत होती. आसुर म्हणजे काय हो? देह हाच ईश्वर आहे, देह हाच आत्मा आहे, अशा प्रकारची शिकवण म्हणजे आसुरी शिकवण. यावत जीवेत सुखं जीवेत रणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. ही विचारसरणी, हा चारुवाद, म्हणजेच ज्याला आपण चारू म्हणजे गोड वाटणारं, असा चारवाक, चारू वाटणारं वाक म्हणजे बोलणं. वरवर जे गोड वाटतं परंतु अंततः ते चांगलं नाही. पण वरवर मात्र लोकांना तात्पुरतं पाहिजे असतं. चलचल म्हणलं की खड्याचा रुपया झाला तर बरं वाटतं. अहो, सहजासहजी पैसे मिळाले तर माणसाला बरं वाटतं. त्याला आपण इझी मनी म्हणतो. कष्ट करून पैसा मिळवायचा त्यापेक्षा चला जुगार सोपा आहे, काही नाही, 10 रुपये टाकले तर 1000 रुपये मिळतात, मग सोपं आहे ना. लोक जुगाराच्या नादी लागतात. सांगायचं तात्पर्य असं की या ज्या तात्पुरत्या गोष्टी आहेत त्या माणसाने त्याच्या मागे लागू नये. हे दैत्यपुत्र हो. इंद्रियाचं सुख हे माणसाला क्षणभर आनंद देतं, पण ते देहापुरतंच आहे. देह जसा नष्ट होणार आहे तसं ते सुखही नष्ट होणार आहे. म्हणून आपल्याला तर प्रयासो न कर्तव्योदायुर्वे परम. देह सर्वत्र लभ्यते दैवात. देहाचं सुख, चांगलं चुंगलं पदार्थ खाणं हे सुख आहे. त्याचप्रमाणे स्त्री पुत्र यांचं सुख आहे. हे सगळं सामान्य माणसाला सुद्धा मिळतं, सामान्य असणाऱ्या प्राण्यांना देखील मिळतं. पशुपक्ष्यांना ते म्हणतात आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मिळतात पशुभेर नराणाम. हे सगळं सहज त्यांना प्राप्त होतं, पशूंनाही प्राप्त होतं, पक्ष्यांनाही आणि माणसांनाही. मग यासाठी प्रयत्न करायची काही गरज आहे का? नाही. तर प्रयासो न कर्तव्य, याच्यात आयुष्याचा व्यय होतो. आपल्याला हे अवघड काय? प्रयत्न कशासाठी करावा लागतो? मुकुंद चरणांबुजम, भगवंताच्या चरणाची सेवा ही प्रयत्नपूर्वक करावी लागते. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. सकाळी उठावं लागतं. काकड्याला जायचं तर सकाळी उठा 4 वाजता, स्नान करा थंडीचं, आणि मग देवाला जा. झोप तर सहजच मिळते. काय, पलंगावर पडलं की माणसाला झोप येते, बरं वाटतं झोपेत. पण सकाळी उठा, काकडा करा, देवाला ओवाळा, यासाठी कष्ट करावे लागतात. आणि हे कष्ट म्हणजेच भगवंताबद्दलचं प्रेम असतं. तर तो येते तो कुशल क्षेमाने भजमाश्रित. त्यामुळं हे मुलांनो, हे दैत्य बालकांनो, मुग्धस्य बाल कौमारी क्रीडो यांची विंशतीही. माणसाचे 20 वर्ष तर खेळण्यामध्येच जातात. आधी लहान असतो, बालो तावत क्रीडासक्त, तरुणस्तावत तरुणी रक्त. लहान असतो तोपर्यंत खेळण्यामध्येच चित्त असतं. 10 वर्षाचं होईपर्यंत तर काही कळतच नाही. त्यानंतर तो 10 वर्षाच्या नंतर तो हळूहळू मोठा व्हायला लागतो, त्याच्यामध्ये परिवर्तन व्हायला लागतं, आणि मग तो तरुण होतो. 20 वर्ष ते 40 वर्षापर्यंत तो मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी येऊ करील, मी तेऊ करील म्हणत असतो. आपल्या शारीरिक शक्तीचा त्याला गर्व असतो. तारुण्याच्या मदामध्ये तो सगळं काही करतो. आणि नंतर मात्र म्हातारपण यायला लागतं. यावेळेला रोगग्रस्त होतो. ते म्हणतात वृद्धास्तावत रोगग्रस्त. शंकराचार्य म्हणतात मग तुम्ही भगवंताचं नाव कधी घेणार? देवाची पूजा कधी करणार? देवासाठी झटणार कधी? मुग्धस्य बाले कौमारे क्रीडतो याती विंशतीही. माणसाचे 20 वर्ष, 10 वर्ष जरी खेळात गेले तरी अर्धे झोपेत जातात आणि अर्धे जागृतीत जातात. पण खऱ्या अर्थाने जागृती माणसाला येत नाही. जागृती म्हणजे खऱ्या अर्थाने या जीवनात आपण जागं झालं पाहिजे. जागा जागा या उजेडे उघडा षटचक्र कवाडे. जनी जनार्दन स्वामी म्हणतात जागा जागा या उजेडे उघडा षटचक्र कवाडे. आपल्या अंतःकरणातले कवाड उघडले पाहिजेत, दारं उघडले पाहिजेत. जसे षटचक्र भेदन आहे तसं आपल्या अंतःकरणात सुद्धा 6 शत्रू बसलेले आहेत.
त्यांना एकदा बाहेर हाकला, जरया ग्रस्त देहस्य जाते कल्पविंशतीही. आणि मग एकदा म्हातारपण आलं तर मग आपल्याला या भगवंताची सेवा करायची संधी कधी मिळणार आहे. म्हणून हे मुलांनो, तुम्ही या जीवनाचा फायदा करून घ्या. अहो, आपल्याला हे जीवन मिळालंय, हे चंदन आहे असं समजा. हे जीवन म्हणजे आपल्याला चंदनाचं लाकूड आपल्या हातात आलंय. पण होतं काय माहिती का, की मलय गिरीवरची जी पुरंध्री म्हणजे स्त्री आहे, भिल्ल पुरंध्री, मलय भिल्ल पुरंध्री, ती काय करते, चंदन काष्ठमिंधनं कुरुते. ती काय करते, आबळीच्या किंवा काटे असलेल्या काटेरी वनासारखं हे लाकूड नाहीये. लाकडं जाळायचे असतात, पण चंदनाचं लाकूड जाळायचं नसतं. चंदनाचा उपयोग सुगंधासाठी करायचा असतो. अहो, चंदन मिळालं तर त्याचा अत्तर करा, ते कायम स्वरूपी टिकेल. चंदन जाळू नका. मलय देशामधली जी मलय गिरीवरची जी भिल्ल स्त्री आहे, असं एका संस्कृत कवीने म्हटलंय. मलये भिल्ल पुरंध्री, चंदनाचं लाकूड हे चंदन काष्ठमिंधनं कुरुते. चंदन काष्ठाचं सुद्धा इंधन करते. का तर अतिपरिचयात अवज्ञा संतंत गमना धनादरो भवती. यावर त्यांनी मांडणी केलेली आहे की सतत जर एखाद्या गोष्टी आपल्या समोर असतील तर त्याची अवज्ञा होते. किती मोठा असू द्या. अहो, जवळच्या देवळाला कुणी जात नाही, जवळच्या देवळाला कुणी जात नाही, हे रोजचाच आहे म्हणणे. मग नाही, लांबचं देऊळ आम्हाला महत्वाचं आहे, लांबचं मंदिर, लांबचं तीर्थ. जवळचं द्यायचं सोडून आणि लांब पळायचं, हातचं द्यायचं सोडून आणि पळत्याच्या मागे लागायचं. म्हणून जो सतत एखाद्याच्या घरचेच आहेत, त्याला काय, घर की मुर्गी दाल बराबर असं म्हणतात, त्याप्रमाणे आपल्या जवळच्या लोकांचं महत्व वाटत नाही आणि बाहेरच्या लोकांचं महत्व वाटतं. म्हणून ते म्हणतात दुरा पुरेण कामेन मोहेन च बली असा. म्हणून हे मुलांनो, तुम्ही सगळा स्नेहपात टाकून द्या आणि यम क्रीणात्य प्रेष्ठाय तस्कर सेवको वणिक. हे तर इमानः कर्माणि लोभादे विपुत्र कामः. याप्रमाणे आपण हा मोह दूर टाकून दिला पाहिजे. कुटुंब पोषाय भियन न्याजू. कुटुंब पोषणासाठी हे जीवन नाहीये. निर्विद्यतेन कुटुंब रामः. जो केवळ कुटुंबात्मा आहे, कुटुंबाचंच भरण पोषण करतो, तो काही सार्थक करत नाही. या जीवनाचं सार्थक प्रल्हाद आपल्याला सांगतात. जीवनाचं सार्थक काय, जीवन आपल्याला प्राप्त झालंय तर आपण त्याचं सार्थक केलं पाहिजे. चंदनाचं लाकूड आपल्याला प्राप्त झालंय तर आपण त्याच्या सुगंधाचा उपयोग करून त्याचं अत्तर तयार केलं पाहिजे, तर ते टिकणार आहे. विमोचितम कामदृशाम विहार क्रीडामृगोय निगडे विसर्ग. तेव्हा या सगळ्या व्यवहारापासून, सांसारिकतेपासून भगवंताशिवाय आपल्याला कोणी उद्धारणार नाही. म्हणून नाही अच्युत प्रीण येतो भवायसो सुरात्मजा. तेव्हा हे मुलांनो, हे राक्षसांचे सगळे मुलं या ठिकाणी गोळा झालेले होते. आतापर्यंत आसुरी ज्ञान, त्यांनी हे ज्ञान कधी ऐकलंच नव्हतं. परमेश्वर कोण, ज्ञान काय, भक्ती काय, स्वार्थ त्याग काय, हे त्यांना काहीच माहित नव्हतं. पहिल्यांदाच ऐकू लागलो म्हणे हे. तस्मात सर्वेषु भूतेषु. म्हणून हे तुम्हाला मी सांगतो, सर्वांवर दया करा. दया हा धर्म आहे. दया धर्म का मूल आहे. नरक मूल अभिमान. सगळा अभिमान सोडा, दया करा. प्राणी मात्रावर दया. तस्मात सर्वेषु भूतेषु दयां कुरुत सौहृदम. सगळ्यांशी. मी पूर्वी नारदाकडून ऐकलं असं म्हणल्याबरोबर सगळे मुलं म्हणतात, अरे प्रल्हादा, तू काय म्हणालास, मी नारदाकडून ऐकलं. कधी नारदाकडून ऐकलं? अरे तू तर मी बरोबरच आहे. आपण आक्रमण केलं, आमच्या राज्यावरती आक्रमण केलं. आता या ठिकाणी आपल्याला विरोध करणारा कुणी नाही, म्हणून त्यांनी आक्रमण केलं आणि सगळीकडे दहशत पसरविली. त्याच वेळेला माझी आई गर्भवती होती. या आईला म्हणजे कयाधूला इंद्राने पकडलं, बंदिवास तिला बांधून टाकलं आणि तिला तो घेऊन चालला. तिला घेऊन चालल्याबरोबर नारदाची त्याची भेट झाली. नारद म्हणले, अरे इंद्रा,
हे काय करतोस तू? तू हे राक्षसाप्रमाणे वागायला लागलास. अहो सतीम परपरग्रहम, एखाद्या सतीला, एखाद्या स्त्रीला असं घेऊन जाणं बरं नाही पुरुषाने, सोड. असं म्हणल्यावर इंद्र म्हणला, महाराज, नारद महाराज, मी काही हिला वाईट भावनेने घेऊन चाललो नाही. माझ्या मनात दुसरी भूमिका आहे. कोणती? अरे हिच्या पोटामध्ये माझा शत्रू वाढतोय म्हणे. हिच्या पोटात माझा शत्रू वाढतोय, कारण ही गर्भवती आहे. हिचा होणारा मुलगा राक्षसच होईल आणि तो मला विरोध करेल, तेव्हा हा शत्रू मी नष्ट करणार आहे. हिचा, या पोराचा जन्म झाला की त्याला मी ठार करील. आणि त्याबरोबर नारद म्हणले, अरे अरे इंद्रा, वेळायस तू. तिच्या पोटामध्ये तुझा शत्रू नाही, तुझा मित्र वाढतोय. प्रत्यक्ष भक्त प्रल्हाद हिच्या पोटातून जन्माला येणार आहे. भगवंताचा परम भागवत भक्त या ठिकाणी जन्माला येणार आहे. नारदानी तिला कयाधूला घेतलं आणि एका अरण्यामध्ये गेले. त्या ठिकाणी एक झोपडी केली, आश्रम केला. त्या आश्रमामध्ये हे राहू लागले. आता या वेळेला नारद, खरं म्हणजे नारदांनी लग्न केलं नाही, कार्य केलं नाही, पोरं बाळ झाले नाहीत, पण बाळांपण मात्र केलं नारदांनी. आधुनिक काळामध्ये महानुभाव पंथाचे गोविंद प्रभू म्हणून फार मोठे कृष्णावतारीच होते. ते ज्याला कोणीच नाही त्याला गोविंद प्रभू, गोविंद माये गोविंद बापू, गोविंद माझे दुःख निवारी, असं वर्णन अनेक स्त्रियांनी केलेलं आहे. तेव्हा त्या अनेक स्त्रियांचे बाळणपण गोविंद प्रभूंनी केले 12व्या-13व्या शतकात. तेव्हा नारदापासूनच ही प्रेरणा त्यांनी घेतली असली पाहिजे. उपचार तज्ज्ञ आहेत असं मला वाटतं. नारद एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून या ठिकाणी दिसतात, कारण त्यांच्या लक्षात आलं की त्या पोटामध्ये जर बाळ आहे, अर्भक आहे, तर आतापासून जर आपण तिच्या मनावर संस्कार केले तर ते मुलावर होतील. याला म्हणतात गर्भसंस्कार. आज आपल्याला अशा प्रकारच्या गर्भसंस्काराची पुस्तकं उपलब्ध होतात. स्त्रिया गर्भसंस्काराच्या दृष्टीने प्रयत्न करतात आणि या निमित्ताने आज आपल्याला हे ज्ञान झालेलं आहे. पूर्वी नारदांनी हे याचा प्रयोग केलाय आणि प्रल्हाद हा त्याचा प्रयोग आहे. खरं म्हणजे भागवत भक्त निर्माण होणं हे नारदाचं कर्तव्य आहे. नारदाने केलेली ही उपकार आहेत असं म्हटलं पाहिजे. आणि मग नारदाने तिला ज्ञान सांगावं. ती जेवण खाण झालं की तिला ज्ञान सांगायला सुरुवात करावी आणि तिला झोप लागायची. का तर तिच्या पोटामध्ये बाळ होतं. जसं जसं वाढत होतं तसं तिला सुस्ती यायला लागली, झोप यायला लागली आणि तत्वज्ञान ऐकता ऐकता ती झोपायला लागली. याप्रमाणे पण मी मात्र ऐकत होतो. प्रल्हाद म्हणतो, पोटामध्ये मी ऐकत होतो, मी हुंकार देत होतो. वैशारदे श्रद्धात स्त्री बालांना जमेयथा. ती जरी तिला कळत नव्हतं काही आणि कळत नसल्यामुळे ती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत होती आणि नारद त्याचं उत्तर देत होते. त्यामुळे हे संस्कार माझ्या मनावर ठसले आणि अशा पद्धतीने हे नारदांनी सांगितलं. फलानामे वृक्षस कालेनेश्वर मूर्तीना आत्मा नित्यव्यय शुद्ध एक क्षत्रज्ञ आश्रया. उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की ज्याप्रमाणे वृक्षाला लागलेले फळं, वृक्ष असतो त्याला फळं लागतात. आधी तौर येतो, मग त्याला फळं लागतात, मग ते फळं मोठे होतात, मग ते फळं पिकतात, फळं पडतात, पण वृक्ष जसा तसा राहतो. वृक्षाला फळं येतात आणि नंतर ते फळं पडूनही जातात, पण वृक्ष कायम असतो. त्याप्रमाणे भगवान हा कायम आहे. जग येतं आणि जातं. फलानामिव वृक्षस्य कालेनेश्वर मूर्तीना. भगवान हा याप्रमाणे काळाचा परिणाम म्हणून फळं येतात, फळं जातात. तसं संसार, या संसारात जीव निर्माण होतात, नष्ट होतात. आत्मा नित्य व्यय शुद्ध. आत्मा मात्र नित्य, अव्यय, शुद्ध, बुद्ध, क्षेत्रज्ञ अशा प्रकारचा आहे. तेव्हा स्वर्णम यथाग्रावसो हेमकार, त्यांनी वर्णन असं केलंय की ज्याप्रमाणे प्रल्हाद सांगतो मुलांना, नारदाने हे शिकवलं, नारदाने हे सांगितलं म्हणे, उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे एखादी सुवर्णाची खाण असते, सोन्याची खाण असते, त्या सोन्याच्या खाणीमध्ये काय टोपले टोपले सोने निघतात का हो? नाही, त्याच्यामध्ये 100 टोपले माती निघते आणि 1 तोळाभर सोनं निघतं. माती काढून टाकावी लागते आणि मग सोनं घ्यावं लागतं. काय टोपलेभर सोनं नसतं निघत. म्हणून खाणीमधल्या सोन्यामधून ज्याप्रमाणे सोनं बाजूला करायचं आणि माती बाजूला करावी लागते, त्याप्रमाणे या संसारामध्ये सांसारिक गोष्टी बाजूला कराव्यात आणि परमार्थ स्वीकारावा. दोन्ही एकत्रच आहे.
माती आहे आणि सोनंही आहे. मग माती टाकून द्या, सोनं तेवढं घ्या. तसं संसारामध्ये प्रपंच आहे, परमार्थही आहे. परमार्थ थोडा का असेना, पण थोडा सुद्धा महत्वाचा आहे. म्हणून स्वर्णम यथा ग्रावसु हे मकारहा क्षेत्र क्रेषु योगे सद्भिज्ञ आपनुयात क्षेत्रेषु देहेषु तदात्मयोगैर. त्याप्रमाणे या देहामध्ये, देह जरी मातीमोल असला, देह मातीमोल आहे ना, देहाची काय किंमत आहे हो? मेल्यानंतर लोक म्हणतात चला जाळून टाका, जाळून किंवा पुरूनही टाका. मग देहा हा मातीमोल आहे, मातीमोल होणार आहे. पण देहाच्या निमित्ताने आम्हाला जे प्राप्त करायचंय ते सोनं प्राप्त करायचंय. दिले हिरणमय हाती मृण्मय. हा देह मृण्मय आहे, तो मातीमोल आहे, पण त्यातून हिरणमयता प्राप्त करायची आहे. त्यातून आम्हाला भगवंताची प्राप्ती करायची, हे साध्य आहे. आणि म्हणून साधनाला महत्व देता कामा नये. असं जरी असलं तरी काही प्रमाणात साधना महत्वाची आहे. साधन महत्वाचं आहे, कारण साधनेच्या द्वारे आपल्याला साधना करता येते. साधन आणि साधना, तेव्हा साधनाच्या द्वारे आपल्याला साधना करता येते आणि ही साधना आम्हाला मुक्तीपर्यंत घेऊन जाते. म्हणून देह जरी यकष्टित तुच्छ मातीमोल असला तरी सुद्धा त्यातून आपल्याला सुवर्णकण प्राप्त करून घेता येतात. ज्याप्रमाणे आपण एखाद्या या खाणीमधलं सोनं घेतो, पण त्यातली माती काढून टाकतो आणि सोनं आपल्याजवळ घेतो, त्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे. अन्वय व्यतिरेकेण. मग नारदाने अन्वय व्यतिरेक हे सांगितलं. त्याचप्रमाणे विवेक कसा ठेवावा ते सांगितलं. त्याचप्रमाणे बुद्धी काय आहे, अज्ञान काय आहे, ज्ञान काय आहे हे सांगितलं. आणि याला उपाय काय? भगवंत प्राप्तीचा एकमेव उपाय कोणता? तर तत्रोपाय सहस्राणाम अभयम भगवतो दिताः. हजारो उपाय आहेत, पण त्यातला एक महत्वाचा उपाय आहे. कोणता? एकच उपाय आहे, गुरु शुश्रूषया भक्त्या. आधी गुरुची सेवा करा, हा महत्वाचा उपाय आहे. आणि सर्व लब्धार्पणेन च, सगळं भगवंताला समर्पित करा. गुरु सेवा, गुरु शुश्रूषा, भगवंताबद्दलची रती, हे त्याचे उपाय आहेत. श्रद्धेने भगवंताची कथा ऐकणे, श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. हे भक्तीचे 9 प्रकार नाही आहेत, तर 9 पायऱ्या आहेत. एकानंतर दुसरी, दुसऱ्यानंतर तिसरी. ही विविधता, ही भक्तीची विविधता, ही पायऱ्या वेगवेगळ्या आहेत. या ठिकाणी क्रमवार पद्धतीने आधी श्रवण, मग कीर्तन, मग मनन, मग निधिध्यासन, असं करत करत आपल्याला भगवंताशी तद्रूप होता येतं. हरिं सर्वेषु भूतेषु. सगळ्या जगामध्ये भगवान एकमेव आहे याची जाणीव ठेवा. हे त्यांनी सांगितलं नारदाने, आणि हे मी ऐकलं, माझ्या मनावर ते ठसलं. आणि म्हणून मी कधी हसतो, कधी भगवंत माझ्यापासून दूर गेला की मी रडतो, तो मला भेटला की मला हसतो. यदा ते हर्षोत्पुलका गदगदम. भगवंताचं नाव घेताना, भगवंताचं श्रवण कथा ऐकताना आनंद व्हायला पाहिजे. आपण भगवंतामध्ये इतकं तल्लीन झालं पाहिजे की आपल्याला वेळेचे देखील भान नको. किती वेळ व्हायलाय, घड्याळाच्या हातात आपण नसलं पाहिजे. आपल्या हातात घड्याळ आपण घालतो, पण आपल्या हातात घड्याळ घालतो पण उलट होतं, घड्याळाच्या हातात आपण अडकतो. तसं संसारामध्ये आपण अडकता कामा नये. यदा ग्रहग्रस्त युवक पथ, आपण ग्रहग्रस्त आहे. आपण या घरामध्ये ग्रहग्राहकग्रस्त व्यसन रशो ग्राह विकलम. आपण या घराच्या ग्रहरूपी घरामध्ये अडकलो. जणू काही घररूपी एक तिमिंगल मासा याने आपल्याला गिळलेलं आहे. म्हणून ग्रहग्रामा रामार्भक कनक रामा मनुगतम मम अहम मोहत्वम परिहरन मोहन्न भवते. आम्हाला या मोहामध्ये आम्ही अडकतो. आणि तद निर्दग्ध बीजानुशयो महीयसा. भक्तीनं काय होतं, श्रवणाने काय होतं, भगवंतांच्या निधिध्यासनाने काय होतं, तर निर्दग्ध बीजानुशयो महीयसा. आपल्या कर्माचे बीज नष्ट होतात, बीज जळून जातात. बीज भाजून केली लाही तैसे जन्म मरण आम्हा नाही. एकदा बीज भाजलं आणि त्याची लाही झाली की मग ती उगवत नाही. त्याप्रमाणे आपल्या वासनाचे जे बीज आहेत ते जाळले पाहिजेत. ते कशाने जाळले जातील, तर भक्तियुक्त अंतःकरणाने भगवंताची सेवा करून ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मतात कुरुते अर्जुन. ज्ञानरूपी अग्नीनं हे जाळायचे. याप्रमाणे हे क्षणभंगूर आयुष्य नाहीतर काय कामाचं.
आपण जर भगवंताची प्राप्ती करून घेतली नाही तर हे आयुष्य निरर्थक आहे. सुखाय दुःख मोक्षाय संकल्प हे कर्मिणा. हा याप्रमाणे आपल्या सगळ्या मित्रांना सांगायला सुरुवात केली आणि हे सगळे मित्र, अरे प्रल्हादा चला आम्ही देखील आता गायन करतो, आम्ही देखील भगवंताचं भजन करतो, आम्ही देखील भगवंताचं संकीर्तन करतो. म्हणून सगळे म्हणू लागले. भक्त भागवत असलेला प्रल्हाद म्हणू लागला, म्हणा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. सगळे मुलं मोठ्या एका आवाजात म्हणू लागले, प्रीणनाय मुकुंद सन्मृतम बहुज्ञता. अरे भक्तीसाठी काही गरज नाही, भक्तीसाठी ज्ञानाची गरज नाही, भक्तीसाठी माणसाला मोठ्या श्रीमंत व्हायची गरज नाही, मग न बहुज्ञता ज्ञान गरज नाही, कर्माची गरज नाही, पैशाची गरज नाही, तपाची गरज नाही, दानाची गरज नाही, व्रतांची गरज नाही, मग फक्त अंतःकरणपूर्वक देवाशी तद्रूप व्हा, बस. ततो हरो भगवती भक्तिम कुरुत दानवा. हे मुलांनो, भक्ती एवढी श्रेष्ठ आहे आणि या भक्तीमुळं दैत्या रक्षरक्षांसी, देव इतका कृपाळू आहे की तो तुम्हाला दैत्य आहे, पशु आहे असं पाहत नाही. तो सगळ्यांवर सारखीच कृपा करतो. खगा मृगा पापजीवा. गजेंद्र मुक्त झाला, खग पक्षी मुक्त झाला. गरुडावरती कृपा नाही केली का? गरुडावर कृपाच केली भगवंतानी. किंवा इकडे असा विचार केला तर आपले जटायू, यावर कृपा नाही केली का रामानी? जटायूला मुक्त केलं. खग म्हणजे जटायू सारखे, गरुडासारखे पक्षी. मृग म्हणजे एखाद्या हरिणावर किंवा वाघावर, सिंहावर सुद्धा भगवंत दया करतो. आणि त्याचप्रमाणे प्राण्यांवर दया केली. या ठिकाणी हत्तीला मुक्त केलं. मग पापजीवा, कुणी असो पापजीव, कुणी सामान्य असू द्या, पुलकसोपी, पुलकस असू द्या, अंत्यज असू द्या, तो सुद्धा एखादा कुत्र्याचं मांस खाणारा सुद्धा या ठिकाणी स्वपाचांश असं म्हटलंय. स्वपच म्हणजे कुत्र्याचं मांस खाणारा सुद्धा भगवंताच्या नामाने मुक्त होतो. आपल्याकडे सज्जन कसाई नावाचा एक संत होऊन गेला. तो कसाई होता पण सज्जन होता. तेव्हा सज्जन हे त्याचं नाव, पण कामही त्याचं सज्जनत्वाचं होतं. म्हणून कसाई असला तरी तो संत झाला नाही का? याप्रमाणे एकांत भक्ती गोविंद सर्वत्र क्षणम असं ऐकलं आणि सगळी शाळा गरजू लागली भगवंताच्या नामस्मरणामध्ये. इकडे अथ दैत्य सुद्धा सर्व श्रुत्वातून वर्णितम, हे ऐकलं, हा आवाज गेला षंडामर्काच्या कानावर. षंडामर्क घरी होते. पळत 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 तसे झाले. शाळा उघडली आणि बघून थक्क झाले. एक प्रल्हाद बिघडला होता तर हिरण्यकशिपूने माझा जीव घ्यायचं ठेवलं होतं. आता तर सगळी शाळा बिघडली म्हणजे आता हिरण्यकशिप काय करेल? आणि मग प्रल्हाद आला, हिरण्यकशिपाच्या समोर आणलं. कोपावेश चलत गात्र पुत्र म्हणतो मनोदधे. हिरण्यकशिपानी पाहिलं त्याचं हे नामस्मरण, त्याचं ते भजन कीर्तन, त्यांचा आवाज त्यांच्या कानावर गेला आणि त्यांनी त्याला समोर उभं केलं, त्याला ढकलून दिलं, त्या वरच्या त्याच्या सिंहासनावरून खाली टाकलं आणि तिरप्या नजरेने त्यांच्याकडे बघू लागला. आणि हिरण्यकशिप म्हणतो, हे दुर्विनीत मंदात्मन कुलभेद नराधकम. अरे मंदात्मन, हे मूर्खा, कुळाला कलंक लावणाऱ्या, दैत्य चंदनवने जातोसी कंटकद्रुमा. दैत्यरूपी चंदनवनाचा तू एक काटेरी झाड म्हणून जन्माला आलास. स्तब्धम, मूर्ख, दगडाप्रमाणे या ठिकाणी उभा राहिलास. तू दगड आहेस निव्वळ, तुला किती सांगितलं तरी कळत नाही. असं म्हणून तस्य मे भीतवन मूढ, तुला काय वाटलं? अरे हे सगळं जग माझ्या पुढे थरथर कापतंय. हे तिन्ही लोक माझ्या पुढे उभा राहत नाहीत आणि तू मात्र मी सांगितलेलं ऐकत नाहीस. प्रल्हाद म्हणला, बाबा, एवढा जरी तो रागावला तरी प्रल्हाद काय म्हणतो, बाबा राग सोडून द्या, द्वेष सोडून द्या, मत्सर सोडून द्या. तुम्ही सगळ्या जगाला जिंकलं पण तुम्ही तुमच्या मनाला जिंकलं नाही. तुमच्या मनातले 6 शत्रू तसेच आहेत. तद्दी ह्यानंत महत् समर्हणम. त्या भगवंताला शरण जा, तुमचं मन जिंका. जितात्मनोज्ञ समस्त देहिनाम. सगळं जग तुम्ही जिंकलं, त्रैलोक्य जिंकलं, पण जर तुम्ही स्वतःला जिंकलं नाही तर सगळं निरर्थक आहे. हे ऐकल्याबरोबर
काय मला ज्ञान शिकवतो का? काय समजलास तू? मुमुर्षुणांनी मंदात्मन, आत्ताच्या आत्ता तुला मृत्यूकडे पाठवतो. तुला काय वाटलं मी तुला ठार मारणार नाही का? बघू द्या, मी हातात तलवार घेतो, तुला शिरच्छेद तुझा करतो, तुझा देव तुला कसा वाचवतोय बघतो. यस्त्वया मंदभाग्योक्तो म्हणलं न्यो जगदीश्वर हा कोसो येथे सर्वत्र. तुझा देव तुला कसा वाचवतोय बघतो. कुठे तुझा देव सांग बरं, त्याला मी आत्ताच्या आत्ता ठार मारतो. असं म्हणल्यावर प्रल्हाद म्हणतो, अहो बाबा, माझा देव कुठे? हे काय विचारता? माझा देव सर्वत्र आहे. अहो कणकण मे भगवान, भगवान सर्वत्र आहे. कणाकणामध्ये तो कुठे नाही अशी जागाच नाही. तो सगळीकडे आहे. तो आकाशात आहे, तो पृथ्वीवर आहे, तो पाण्यात आहे, तो सर्वत्र भरलेला आहे, व्यापक आहे. तंतू जसा एखाद्या पटामध्ये असावा त्याप्रमाणे तो व्यापक आहे, सर्वत्र भरलेलाच आहे. झाडात आहे, झुडपात आहे, माणसात आहे, प्राण्यात आहे. त्याप्रमाणे या स्थावर जंगमात्मक विश्वात आहे, सर्वत्र आहे. असं म्हणल्यावर बस मग असं असेल, अहो बाबा तुमच्यात सुद्धा देव आहे आणि माझ्यातही आहे. त्वयस्ति मयस्तिच, तो तुझ्यात आहे आणि माझ्यातही आहे. मग या खांबात का दिसत नाही? कस्मात स्तंभेन दृश्यते, या खांबात का दिसत नाही? म्हणजे खांबात सुद्धा आहे. असं म्हणल्याबरोबर जे त्या उच्च असणाऱ्या आसनावरून खाली उडी मारली, हातामध्ये तलवार घेतली आणि गोपाये ते हरिस्पाद्य. इकडे भगवंताला गडबड झाली, अरे आपल्याला खांबात प्रगट व्हायचंय. तिथून जे भगवान निघाले वैकुंठावरून ते खांबात येऊन उभे राहिले आणि क्षणभर विचार केला, त्याला काय काय वरदान दिलंय ब्रह्मदेवानी. प्राण्यापासून मृत्यू नाही, माणसापासून मृत्यू नाही, शस्त्रापासून मृत्यू नाही, अस्त्रापासून मृत्यू नाही, वर मृत्यू नाही, खाली मृत्यू नाही, ब्रह्मदेवाच्या सृष्टीपासून मृत्यू नाही. मग ठीक आहे, म्हणजे माणसापासून नाही, प्राण्यापासून नाही, म्हणून नरन्न मानुषम, माणूस या ठिकाणी सिंह, अर्धा सिंह अर्धा माणूस, अर्धा मानव आणि अर्धा सिंह, नरसिंह नरहरी असं रूप धारण केलं. आणि हातात शस्त्र अस्त्र काही घेतले नाहीत, फक्त नख एवढे ठेवले. सोहम विकथ मानस्य, आणि त्या भगवंताला मारण्यासाठी म्हणून खाली उडी मारली, हातामध्ये तलवार घेतली आणि खड्गम प्रगृह्योत्पतितो वरासनात स्तंभम तताताडी बल स्वमुष्टीना. त्या तलवारीच्या मुठीनं खांबावर एक आघात केला, इतक्या जोरकस आघात केला की काढ 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 खांब दुभंगला. आणि खांब दुभंगला, त्याच्याच बरोबर तेवढ्याच पेक्षा मोठा आवाज, जणू काही सगळं जग आता बुडून जात आहे की काय, सगळ्या जगाला देखील कांठाळ्या बसाव्यात असा आवाज आला. तदैव तस्मिन् निदनाति निनदोति भीषणो बभूव येनांड कठास्म स्फुटत. जणू काही आकाश फुटून जाईल, ब्रह्मकटाह फुटून जाईल, अशा प्रकारचा नरसिंहाचं जे रूप त्या खांबातून एकदम बाहेर प्रगटलं. जय नरहरी शामराज महाराज की जय. नरहरी प्रगटले. नरहरी या ठिकाणी नरसिंह रूप भगवंताने धारण केलं आणि खांबातून प्रगटले. एवढा मोठा भीषण आवाज झाला की सगळ्या त्रैलोक्यामध्ये त्याचा आवाज गेला. समुद्राला भरती आली, समुद्र उफाळला, पृथ्वी थरथर कापू लागली. सगळे पशु पक्षी घाबरले, आपापल्या घरट्यामध्ये गेले. इकडे स्त्रियांचा गर्भपात सुद्धा झाला. यम वै स्वधिष्णोपगतम त्वजादे श्रुत्वा स्वधामे रे. आणि पाहिलं त्याच्याकडं, अरे काळ्या विष्णू माझ्या भावाला मारण्यासाठी डुकराचं रूप घेतलं आणि मला माझ्या समोर येण्यासाठी हे रूप घेतलं. काय काय रूप आहे तुझं? अर्धा माणूस आहेस, अर्ध जनावर आहेस. शेवटी तुला जनावर व्हावं लागलं माझ्यासाठी. सम विक्रमन पुत्र बधेप सुरोजसा स्तंभे सभायान मृगन्न मानुषम. त्या स्तंभातून प्रगटल्याबरोबर वर्णन केलेलं आहे की प्रल्हादासाठी स्तंभी गुरगुरला. जो प्रल्हादासाठी, भक्त प्रल्हादासाठी स्तंभातून प्रगटला, गुरगुरला, गुर 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 आवाज करू लागले. त्यांचे भयानक अशा प्रकारचे नेत्र होते. जणू काही आता संपूर्ण सृष्टी गिळून करतील अशी त्यांची जीभ होती. केलेलं होतं, लायलाय जीभ करत होती. मागे केस मागे टाकलेले होते. हे आयाळ होतं, मागे टाकलेलं होतं. त्याप्रमाणे डोळे लाल झालेले होते, लाल तांब्याप्रमाणे तापलेले. प्रतप्त चामी कर्ण चंड लोचनम.
त्याचप्रमाणे स्फुरट सटा केसर जृंभिताननम केलेला होता. दंष्ट्रात दिसत होत्या, कराल मोठ्या मोठ्या, आणि भ्रुकुटी दिसत होती. इतकं उंच रूप होतं की सगळं आकाशाला मस्तक लागलं त्यांचं. स्तब्धोर्व कर्णम गिरिकंदराद्भुतम, 2 नाक, नाकपुड्या आणि केलेल्या एखाद्या गिरिकंदराद्भुतम, एखाद्या खोल असणारी दरी जशी दिसावी तशा दिसत होत्या. आणि तप्त अशा प्रकारच्या सुवर्णाप्रमाणे कांती चमकणारी असं त्यांचं स्वरूप पाहिल्याबरोबर त्याकडे या हिरण्यकशिपाने पाहिलं आणि ताबडतोब भगवंतांनी क्षणाचाही विलंब नव्हता उडी मारली, त्याला पकडलं खरं, पण तेवढ्या क्षणात यथांधसिंहोची सुरुवात असताना एखाद्या उंदराला पकडावं मांजरीनं त्याप्रमाणे पकडलं पण त्याच्या कौशल्याने तो सुटला. पहिल्यांदा पकडलं पण नंतर सुटला. त्याने हातात गदा घेतलेली होती, गदा मारण्याचा प्रयत्न केला आणि एखाद्या गरुडाने, तार्क्षस तो म्हणजे गरुडाने जसं त्या सर्पाला धरावं त्याप्रमाणे तो धरत असतानाच यांनी सुटण्याचा प्रयत्न केला. पळाला पुढे, तो पळाला की भगवान त्याच्या मागे पळाले. त्यांनी दुसरी एक गदा घेतली आणि गदा घेऊन तो भगवंताच्या अंगावर आला. तम विक्रमंतम सगदम गदाधरो, गदा त्यांनी भगवंताला मारली. तेवढ्यात भगवंताने ती गदा सहज हातामध्ये घेतली आणि ज्याप्रमाणे गरुडाने सर्पाला पकडावं आणि मग मात्र सोडू नये त्याप्रमाणे त्यांनी त्याला पक्क पकडलं. पुनस्तमा झंझत खड्ग चर्मणी, ज्याप्रमाणे त्यांनी हातामध्ये सगळे आयुध घेतले होते, तलवार होती, गदा होती, पण हे सगळे भगवंतांनी तोडून मोडून टाकले. आणि मग मात्र विचार केला की आता सकाळी मृत्यू नाही, रात्री मृत्यू नाही. मग संध्याकाळ गाठली. आत मृत्यू नाही, बाहेर मृत्यू नाही म्हणून दरवाजात बसले. वर मृत्यू नाही, खाली मृत्यू नाही म्हणून मांडीवर घेतलं. त्याचप्रमाणे या प्राण्यापासून मृत्यू नाही, माणसापासून मृत्यू नाही म्हणून हे रूप धारण केलं. शस्त्रापासून मृत्यू नाही, अस्त्रापासून मृत्यू नाही म्हणून नख, सजीवापासून मृत्यू नाही आणि निर्जीवापासून मृत्यू नाही म्हणून नख स्वीकारले. का तर नख सजीवही नाहीत आणि निर्जीवही नाहीत. कारण सजीव म्हणावेत तर नख कापताना त्रास होत नाही आणि निर्जीव म्हणावेत तर वाढतात, म्हणजे सजीवही नाहीत आणि निर्जीवही नाहीत. आणि ब्रह्मदेवाच्या सृष्टीपासून मृत्यू नाही म्हणून हे भगवंत काही ब्रह्मदेवाची सृष्टी नाही म्हणून याप्रमाणे त्याला मांडीवर घेतलं आणि नखांकुरोत्पाट हृत सरोरुहम, टार 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 त्याचं पोट फाडलं. पोट फाडताना भगवान बारकाईने बघत होते की याच्या पोटामध्ये अजून माझ्या या प्रल्हादासारखा भक्त आहे का, असं बारीक पाहत होते. प्रल्हादासारखा भक्त याच्या पोटात दिसतोय का, नाहीतर आपल्या नखाने मला त्याला विदीर्ण व्हावं लागेल म्हणून भगवान बारीक पाहत होते. त्याचा सगळा पोट फाडलं, त्याचं रक्त सगळीकडे सांडलं, त्याचे जे मांस आहेत ते आपल्या अंगावर घेतलं. अर्हन समंता नख शस्त्र पार्श्वभेर, दुसरं कोणतं शस्त्र नव्हतं, नखानेच टार 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 फाडलं. आणि हे पाहत असताना त्याचे हजारो सैनिक भगवंतावर धावून आले. भगवंतांनी त्याला टाचेखालीच चिरून खलास केलं, सगळे सैनिक मारून टाकले, त्यांचे सगळे शस्त्रास्त्र नष्ट करून टाकले. प्रचंड वक्त्रन्न बभाच कष्टन, आणि याप्रमाणे भगवंतांनी सर्वांना मारून टाकलं. राग मात्र कमी झाला नव्हता. ज्याला मारलं, ठार केलं, सगळं झालं. हिरण्यकश्यप ठार झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग मात्र सगळे देव आले, सिद्ध आले, गंधर्व आले, विद्याधर आले, ब्रह्मादिक सगळे देव, इंद्र आले, चंद्र आले, वरुण आले, कुबेर आले, सगळे आले, ब्राह्मण आले, ऋत्विज आले, पितर आले आणि सगळ्यांनी भगवंतासमोर हात जोडले, भगवंताला नमस्कार केला. सगळेजण भगवंताची स्तुती करू लागले. आधी ब्रह्मदेवानी स्तुती केली, देवा आपलं हे जे भयानक रूप आहे ते कमी करा. आता काम झालं, हा हिरण्यकश्यप तुम्ही ठार मारला, परंतु तरी देव ऐकेच ना, ते कोणाकडेच त्याचं लक्ष नव्हतं. रुद्र आले, रुद्राने हात जोडले, भगवंता अहो हा राग फक्त माझ्यामध्ये जेव्हा विश्व नष्ट करायचं असतं तेव्हा असतो, आता हा राग तुम्ही नष्ट करा आणि भक्तवत्सल व्हा. इंद्र आले, इंद्राने सांगितलं देवा या हिरण्यकशिपूंनी माझं सिंहासन गिळंकृत केलं होतं, ते तुम्ही मला प्राप्त करून दिलं. हे सगळी स्तुती ही रजोगुणी प्रकाराची आहे. सगळ्यांनी आपापल्यासाठी सांगितलंय की मी माझ्यासाठी
माझं अमुक एक नष्ट केलं होतं ते मला प्राप्त झालं, बरं झालं तुम्ही याला मारलं. एखाद्या सापाला किंवा बिंचवाला मारावं त्याप्रमाणे ऋषी आले. ऋषींनी सांगितलं हो आमचे यज्ञ बंद केले होते यांनी, बरं झालं तुम्ही याला ठार मारलं. पितर आले. अहो पितरांच्या श्राद्धाच्या वेळेला त्यांना तिलांबू देखील मिळू देत नव्हता म्हणे. तिळाचं पाणी देखील यांना देऊ देत नव्हता, स्वतः पित होता. पितरांचं अन्न सुद्धा हा खात होता असं वर्णन आहे. देवाचं तर खाल्लं पण पितरांचंही खाल्लं. श्राद्धानी नोदी बबुजे प्रसवं तनू जैर. श्राद्धाच्या वेळेला दिलेला तिलांबू देखील हा ग्रहण करायचा. सिद्ध आले. सिद्धांनी सांगितलं की विद्याधर सिद्ध यांनी सांगितलं हो आम्हाला यांनी त्याच्या दरबारामध्ये त्याचं द्वारपाल म्हणून उभं केलं, नोकर म्हणून वागवलं. सयेन संख्ये पशुबद्ध स्तम. एखाद्या पशुप्रमाणे यज्ञ पशुप्रमाणे तुम्ही याला नष्ट केलं, बरं झालं. नाग आले. नागांनी सांगितलं अहो आमच्या बायका याने हरण केल्या. हिरण्यकशिपूने नागाच्या बायका नेल्या, त्याप्रमाणे नागांचे अलंकार सुद्धा नेले, ते आम्हाला आता परत मिळतील, बरं झालं तुम्ही यांना मारलं. मनु आले. प्रजापती आले. गंधर्व आले. गंधर्वांनी सांगितलं देवा स्वर्गामध्ये आम्हाला केवळ यांच्यासाठी गायन गायला सांगत होता, यांचीच गीतं आम्ही गावेत, यांचीच स्तुती करावी, यांचं कोड कौतुक करावं म्हणून आमच्यावरती दबाव आणत होता आणि आम्हाला ते करावं लागलं. गंधर्व. चारण आले. चारणानी यक्षानी हे देखील प्रार्थना केली. किम पुरुष आले. अहो आम्ही तर सामान्य पुरुष आहोत म्हणे, आम्ही तर तुच्छ आहोत, परंतु यांनी आम्हाला अगदी पोतेरं करून टाकलं आणि तुम्ही याला मारलं ते बरं झालं. वैतारिक आले. किन्नर आले. आणि शेवटी विष्णू पार्षद आले. विष्णू पार्षदांनी यांची स्तुती केली. ते म्हणतात एवं सुरादया सर्वे ब्रह्मरुद्र पुरस्सराः. हे सगळे आले परंतु भगवंताचा राग शांत झाला नाही. भगवान का म्हणले काय करावं, ब्रह्मादिक सगळे देव म्हणले काय करावं, यांचा राग काही शांत होईना आणि यांच्या पुढे कोणाची जायची क्षमता नाही, ताकद नाही, काय करावं. म्हणले अहो बायकोला आणा म्हणले. बायकोला आणलं की मग नवरा किती रागावलेला असू द्या, राग शांत झालाच म्हणून समजा. हो हे खरंय म्हणले. चला म्हणले. लक्ष्मी देवीकडे सगळे लोक गेले. साक्षात श्री प्रेषिता देवैर वर्णन केले त्यांनी. साक्षात श्री लक्ष्मी बसली होती. तिला सांगितलं. सगळे देव आले. म्हणले का हो तुम्ही कुणीकडं. अहो म्हणले भगवंताने अवतार धारण केलाय पृथ्वी तलावर आणि तुमची आठवण करतायत. माझी आठवण करायला. हो म्हणले. तुमची आठवण करायला त्यांना कर्मेच ना म्हणले. अहो पहावर आत्ता गेले अवतार धारण करायला आणि तुम्ही नाहीत म्हणून त्यांना कर्मे ना. तुमच्या वाचून त्यांचं मन कुठेच लागे ना म्हणले आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोत. असं म्हणल्याबरोबर लक्ष्मीला काय फुशारकी वाटली. तिला वाटलं पहा देव असून सुद्धा माझ्या ताब्यात आहेत, माझ्या वाचून त्यांना करमत नाही. नटाफट्टा केला. चांगल्या प्रकारचं भरजरी साडी तिच्या अंगावरती होतीच, त्याचप्रमाणे पैठणी नेसली आणि निघाली. सगळ्या प्रकारचे अलंकार धारण केले. कुठल्या ब्युटी पार्लरमध्ये गेल्या कोणाला माहित, परंतु केलं सगळं. सौंदर्य प्रसाधने केले आणि निघाली. आल्याबरोबर म्हणले कुठे आहे. म्हणजे आतमध्ये. सगळे म्हणले दरवाजामध्ये आली. त्याच्या आतमध्ये. अजून आतमध्ये जा म्हणले. आतमध्ये 1 2 3 4 5 6 7व्या दाराच्या आतमध्ये. असं म्हणून तिला वाटलं अरे भगवंत एकांतात बसलेत आणि मला बोलावले चला. म्हणून मोठ्या उत्सुकतेने प्रेमाने हसत हसत लाजत लाजत मुरकत निघाली आणि 7व्या तिथे दाराच्या तिथे गेल्याबरोबर जे रूप पाहिलं ते रूप काही सामान्य होतं का. ते रूप भयानक होतं. भ्रुकुटी तटाक त्यांनी उंच केलेला होता. डोळ्यातून जणू काही आगस पडत होती. जिव्हा लांबलेली होती. अंगावर या सगळ्या हिरण्यकशिपूचे सगळे अंतडे अंगावर घेतलेले होते. सगळं रक्त सांडलेलं होतं. त्याचप्रमाणे त्या आयाळ असल्यामुळं ते आयाळ मागं टाकलेलं होतं आणि हे भयानक रूप पाहिल्याबरोबर जे तिथून निघाली असं म्हणतात की तेव्हापासून लक्ष्मी चंचल झाली. तेव्हापासून चंचल झाली ती आणि जे पळाली तिथून इथं आहेत का म्हणून ती कुठल्याच घरात थांबत नाही. तिला वाटतं नृसिंह येतील का काय आणि तिथून ती पळाली. मग मात्र सगळ्या देवांनी विनंती केली. ते म्हणे प्रल्हादा आता तू जा समोर, तू भक्त आहेस, तू या ठिकाणी गेल्याशिवाय भगवान प्रसन्न होणार नाही. असं म्हणल्याबरोबर प्रल्हाद त्या ठिकाणी आले.
आणि प्रल्हादानी भगवंताला नमस्कार केला. त्यांनी वर्णन केलंय की प्रल्हाद बोलू लागले. प्रल्हाद म्हणतात, हे देवा, तुम्ही हे नृसिंहाचं रूप धारण केलं, माझ्यासाठी तुम्ही खांबामधून प्रगट झालात. तेव्हा तुम्ही मला खऱ्या अर्थाने पावन केलं. हे सगळे ब्रह्मादिक देव तुमची प्रार्थना करतायत, पण तुम्ही शांत व्हा. आता राग ठेवू नका. यासाठी मी तुम्हाला शांत व्हा म्हणत नाही की मला तुमची भीती वाटते. मला तुमची भीती वाटत नाही. नाहम बिभेन जितते ती भयानकस्य. मी तुमच्या भयानक रूपाला भीत नाही. पण आता काम संपलेलं आहे. आता राग नकोय. जेव्हा आपल्याला सर्प मारायचा असतो तेव्हा आपण आवेश असतो आपला, पण सर्प मारल्यानंतर आवेश काय करायचा? आता तुम्ही हा राग विसर्जित करा. दुःखोषधीन तबी दुःख मी द्या. तुम्ही मला भूमन भ्रमामी वदमेतव दास्य योगम. या ठिकाणी प्रल्हादाची स्तुती खूप दीर्घ आहे. जवळपास 51 श्लोकामध्ये ही स्तुती केलेली आहे. ही स्तुती मी केवळ काही मिनिटांमध्ये सांगणार आहे, कारण प्रल्हादानी भगवंताचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, स्तुती केलेली आहे. आणि ती स्तुती करताना काय महत्वाचे मुद्दे मांडलेत ते सांगतो. की पहिल्यांदा दास्य योगम हा शब्द वापरलाय. हा पहिल्यांदा शब्द भागवतामध्ये दिसतो किंवा भागवतकारांनी वापरलेला दिसतो. दास्य योगम. भक्तियोग माहिती आहे आपल्याला, कर्मयोग माहिती आहे, योग माहिती आहे, पण दास्य योग, भगवंताचं दास्यत्व हा योग आहे. आणि अशा प्रकारचं दास्य योग, दास्य भक्ती ही तुम्ही मला द्या. भावः करोति विकरोति पृथक् स्वभाव. या संसार चक्रातून मला मुक्त करा. आणि देवा, या न ब्रह्मणो न तो भवस्य न वैरमाया. मला या ठिकाणी तुम्ही प्रसाद मला द्या. तो प्रसाद एवढाच पाहिजे. मग प्राणरक्षण म्हणंत पितृवधश्च. हे देवा, तुम्ही माझ्या पित्याचा वध केला, तो योग्यच केला, कारण तो एवढा माजला होता की त्यांनी संपूर्ण विश्व आपल्या ताब्यात आणलं होतं. त्याचा अहंकार झालेला होता. त्यामुळं तुम्ही या अहंकाराला नष्ट केलं. भूतेंद्रियाशम विविधम ददर्श. हे भगवंता, आपण विविध अवतार धारण करता. हा अवतार तुम्ही हा जनकल्याणासाठी धारण केलेला आहे. आणि सगळे माणसं केवळ संसारामध्ये ग्रस्त असतात. जिव्हैकच्युत विकर्षति मा वितृप्ता शिष्णोन्यतस्व गुदरम श्रवणं कुतश्चित. माणसं केवळ जिव्हा आणि शिश्न या दोन गोष्टीमध्ये रममाण होतात. चांगल्या चुंगल्या पदार्थाचं खाणं आणि केवळ सांसारिक उपभोग घेणं एवढ्यामध्येच ते तल्लीन होतात. स्त्री उपभोगामध्ये ते तल्लीन असतात. उदर भरण, स्त्री उपभोग आणि केवळ चांगल्या चुंगल्या पदार्थ एवढेच त्याच्यामध्ये ते तल्लीन असतात. परंतु त्यातून माणसाला घ्राणोन्यत चपलदृक्पच कर्मशक्ती. माणसाच्या सगळ्या इंद्रियाचे जे सगळे धर्म आहेत ते केवळ सांसारिकतेकडे आकृष्ट झालेले आहेत. आणि परिस्थिती अशी होते की सपत्न्यजीव गेहपतीम लुनंती. त्याने वर्णन असं केलंय की सगळे इंद्रिय त्याला माणसाच्या आत्म्याला ओढत असतात. डोळे चांगल्या गोष्टीकडे पाहण्यासाठी ओढतात, कान चांगलं ऐकण्यासाठी ओढतात, त्याप्रमाणे जीभ चांगलं चुंगलं खाण्यासाठी ओढते, पोट भरण्यासाठी ओढतं. त्याप्रमाणे या शिष्ण हे केवळ स्पर्श सुखासाठी ओढतं. म्हणजे सगळे इंद्रिय त्याला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये ओढत असतात. आणि त्याची अवस्था अशी होते, गेहपतीम लुनंती. एखाद्या पतीला अनेक स्त्रिया असाव्यात, सवती. त्या सवती जशा एकमेकीमध्ये भांडतात आणि त्या पतीला त्रास होतो, त्याप्रमाणे माणसाची आत्म्याची अवस्था होते. तेव्हा देवा, यातून आम्हाला मुक्त करा. प्रायण देव मुने स्वविमुक्ती कामा. या ठिकाणी प्रल्हादांनी खूप महत्वाची एक प्रार्थना केलेली आहे. ते म्हणतात, देवा, सगळे लोक केवळ मौनम चरंती विजनेन च परार्थनिष्ठा. सगळे लोक मोठमोठे किती महात्मे असले तरी वनामध्ये जातात, मौन धारण करतात आणि मुक्त होतात. एकटेच मुक्त झालेत आतापर्यंत. सगळे ऋषी मुनी महात्मे एकटे मुक्त झालेत, पण मला एकट्याला मुक्ती नको. हा महत्वाचा मुद्दा आहे. प्रल्हाद म्हणतात, मला एकट्याला मुक्ती नको. मौनं चरंती विजनेच परार्थनिष्ठा नैता विहाय कृपणा विमुखश्च एको नान्यं त्वदस्य शरणं ब्रह्मतोनु पश्ये. मला सगळ्या समाजाला मुक्त करायचे. मला एकट्याला तर मी सहज मुक्त होईल, पण मला एकट्याला मुक्त व्हायचं नाही. बाकीचे लोक केवळ एकाकट्या विचार करतात, एकटी मुक्त होतात.
जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहटरते अहिंसेचे रूप जाणं. जगाच्या सुखासाठी, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. प्रल्हाद या दृष्टीने संत आहेत असं मला वाटतं. कारण संत हा विचार करतात, एकट्याच्या मुक्तीचा स्वार्थपर विचार ते करत नाहीत. आपण तर एकटे कुणी मुक्त होऊ, पण समाजाला घेऊन मुक्त झालं पाहिजे, समाज मुक्त झाला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात, प्रायण देव मुने स्वविमुक्ती कामा. सगळेजण आपल्या मुक्तीचा विचार करतात, पण समाजाला मुक्त कुणी करत नाहीत. तर देवा, मला एकट्याला मुक्ती नकोय, मला सगळ्यांना घेऊन मुक्त व्हायचंय. म्हणून यन मैथुनादि ग्रहमेती सुखमी तुच्छम. हे सगळे संसार सुख इतकं तुच्छ आहे. एखाद्याला खरूज यावी आणि खरूज आली म्हणजे त्याला खाजवण्यात आनंद वाटतो, पण आनंद तेवढ्या पुरता वाटतो. खाज आली आणि खाजवायला लागलं म्हणजे आनंद वाटतो, पण त्या खरुजेने नंतर दुःख होतं. कारण ती खरूज पुन्हा फुटते, त्याची लस पुन्हा दुसरीकडे लागते आणि पुन्हा दुसरीकडे फोडे यायला सुरुवात होते. पण आपण परिणामाचा विचार करत नाहीत, तात्पुरता विचार करतो. म्हणून यन मैथुनादि सुखमी यदि सुखमी तुच्छम. हे मैथुन सुखही याच प्रकारचं आहे, ते खर्जेच्या सुखा प्रकारचं आहे. ते केवळ खरूज येऊन जसं आपण खाजवतो तसे हे खाजेचं सुख आहे, पण नंतर दुःखदायक आहे. कंडू यनेन करयोरिव दुःख दुःखम तृप्यंती नेह कृपणा बहु दुःख भाजा कंडू तिवन्मसम विषयेत धीरहा. याप्रमाणे हा माझा कंडू, हा माझा जो कंडू आहे, जी खाज आहे, ती देवा नष्ट करून टाक. तुझ्या कृपेने माझी ही खाज नष्ट झाली पाहिजे. अशा प्रकारची प्रार्थना केली. आणि याप्रमाणे मग नारद म्हणतात, युधिष्ठिरा, भगवंतांनी हे ऐकलं आणि भगवंत म्हणतात, हे प्रल्हादा, तुझ्या स्तुतीने मी प्रसन्न झालो, मी शांत झालो. आणि या ठिकाणी भगवंताचे शामराज आपण ज्याला म्हणतो, नृसिंहाचं रूप हे कडक आहे, भयानक आहे, पण शामराज नंतर शांत झाले. या शामराजांनी भगवंतांनी प्रल्हादाला सांगितलं, हे प्रल्हादा, तू काळजी करू नकोस. तू आता भोगेन पुण्यम कुशलेन पापम कलेवरम काल जवेन हित्वा कीर्तिम विशुद्धाम सुरलोकगीताम विदाय मापेशित मुक्त बंधा. तू भोग तुला राज्याचा उपभोग घ्यायचा आहे का? तर तुला भोगल्याने पुण्यक्षय होईल, आणि तू जे पुण्यकर्म करशील त्यांनी पापक्षय होईल. म्हणजे पुण्य आणि पाप दोन्ही नष्ट होईल आणि मग तुला मुक्ती प्राप्त होईल. म्हणून दोन ठिकाणी याचा उल्लेख आहे. एक ध्रुवाच्या चरित्रात आहे, भोगय पुण्यक्षयम कुर्वन न भोगय ऋषभक्षयम, असं त्यांनी म्हटलंय ध्रुवाच्या चरित्रात. आणि इथेही भोगेन पुण्यम कुशलेन पापम कलेवरम काल जवेन हित्वा. अशा पद्धतीने पुण्य आणि पाप हे समान झाल्याशिवाय, म्हणजे दोन्ही नष्ट झाल्याशिवाय मुक्ती प्राप्त होत नाही. त्वांच मांच स्मरण काले कर्मबंधात मुच्यते. त्याप्रमाणे तू मुक्त होशील. आणि तुला असं वाटत असेल की माझ्या वडिलांचा मृत्यू यांच्या मांडीवरती झाला, मी प्रल्हाद म्हणतात, देवा, माझ्या वडिलांनी तुमची एवढी निंदा केली, शिव्या दिले, शाप दिले, तुम्हाला तुमच्या अंगावर धावून आला, तर त्याला नरकात पाठवू नका. असं म्हणल्यावर देव म्हणतात, अरे, लोक पिंडदान करतात, गयेवर जातात, पिंडदान करतात, त्यांना मुक्ती मिळते. तू तर तुझ्या वडिलांचा पिंड माझ्या मांडीवर दिलास, प्रत्यक्ष जिवंत पिंड मांडीवर दिलास, मी त्यांना या नरकामध्ये कसं पाठवेल बरं? तेव्हा तुझे त्रिसप्तमे पिता पूत पितृभि सहते न ग. तुझे सात्विक 21 पिढ्या मुक्त झाल्या. पिता पूत सात्विक 21 पिढ्या तुझ्या मुक्त झाल्या, त्या पावन झाल्या. पितृभि सहते न ग. तुझे वडील तर मुक्त झालेच, पण त्याच्याबरोबर त्याच्या 21 पिढ्या मुक्त झाल्या. आणि आता तुझ्या वंशामध्ये जो कोणी जन्माला येईल त्याला मी मारणार नाही. यात साधोस्य गृहे जातो भवन विकुल पावना. याप्रमाणे तुझ्या वंशातील लोकाला मी मारणार नाही, अशा प्रकारचा आशीर्वाद दिला. आणि नृसिंह यांनी भगवंतांनी प्रल्हादावर या ठिकाणी राज्याभिषेक केला त्याला, आणि त्याला आशीर्वाद दिला. याप्रमाणे आता ब्रह्मदेव हे इंद्रादिक देव तिथून निघून गेले. त्यानंतर आता पुढे या प्रल्हाद यांच्या कथेमध्ये प्रत्यक्ष अवधूत हे कसे भेटतील त्यांची कथा या ठिकाणी नारद सांगतील. आणि नारदांनी जो धर्म सांगितला, वेगवेगळ्या प्रकारचा धर्म, मग गृहस्थाश्रम धर्म काय, वानप्रस्थाश्रम काय, संन्यासाश्रम काय, या धर्माचं जे विवेचन केलं तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. उद्या हा सप्तम स्कंद पूर्ण करू. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण.